श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 22 ऑगस्टला चतुर्थी आहे. वद्य चतुर्थीला महिन्याच्या आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. संकष्ट चतुर्थी ही यावेळी श्रावण महिन्यात आलेली आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे. श्रावणात केलेली सेवा आपल्याला त्याचं दुप्पट फळ मिळत असतं. हीच अशी चतुर्थी म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा ज्यांचीच आराधना सर्वजण करत असतात. म्हणजे गणपती बाप्पा हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप लाडके देवता आहेत. त्यांची आपल्याला या चतुर्थीला सेवा करायची आहे. बघा, आपण हा श्रावण मास आहे. श्रावण मास म्हटलं की महादेवांची पूजा. मग महादेवांच्या पिंडीवर आपल्याला चतुर्थी दिवशी दुर्वांची जोडी म्हणजे 1, 11 किंवा 21 असे तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या तुम्ही जुड्या या श्रावण मासात चतुर्थीला भगवान शिवांच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. बघा, भगवान शिवांची उपासना करतो तेव्हा आपल्याला महत्त्वाचं आहे की जे शंभू महादेव आहेत ते गणपतीचे वडील आहेत. दुर्वा अर्पण केल्यानंतर आपल्याला त्याचं खूप चांगलं फळ मिळणार आहेत. सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. या तिथीवर म्हणजे चतुर्थीला या तिथीवर तुम्ही जर एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला खूप यश देणारी ही तिथी आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला जर काही नवीन काम सुरू करायचे असेल किंवा कोणते नवीन नोकरी सुरू करायची असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता, कारण हे खूप यश देणारे आहे. त्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत. बघा, आपण गणपतीची आवर्तनं करू शकता. आपण अर्थवर्षिषाची आवर्तनं करत असतो. इतर वेळी आपल्याला नाही जमत, पण आपण चतुर्थीलाही 11 आवर्तनं करू शकतो. गुरुवार आहे, या दिवशी नेहमी धरणाऱ्यांचा उपवास असतो. गुरुवार असतो ज्यांची संकष्टी असते, म्हणजे बघा, जर महिन्याची येणारी संकष्टी आपण धरत असतो. त्यांनी जर 11 गुरुवारचं तुम्ही व्रत करत असाल तर त्यात हा गुरुवार धरायचा नाही. जर तुमची संकष्टी नसेल तर गुरुवार धरायचा आहे. आणि जर संकष्टी असेल तर तुम्ही फक्त पूजा मांडणी करायची आहे. सेवा सर्व करायच्या आहेत, फक्त त्यामध्ये हा गुरुवार धरायचा नाही. त्यात आपण उद्या लवकर उठून गणपतीच्या सेवा करणार आहोत. सर्वप्रथम आपण सकाळी उठल्यानंतर तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यात अक्षदा, हळद, कुंकू टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण चतुर्थीला चंद्राला अर्घ्य देतो त्याचप्रमाणे सूर्यालाही अर्घ्य द्यायचे आहे. प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असणे बघा आवश्यक असतं, कारण की आपल्याला गणपतींना अभिषेक घालायचा असतो तर आपल्याला मूर्तीची गरज असते आणि त्याचं तीर्थ आपल्या घरातील सर्वांना लहान मोठ्यांना द्यायचं असतं. या तीर्थामुळे आजारी, तापट, रागीट माणसांच्यामध्ये खूप बदल होतो. म्हणून हे तीर्थ मूर्तीवरचं आपल्या घरामध्ये द्यायचं आहे. तर आपल्या देवघरामध्ये गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, शंकराची पिंड असणे खूप आवश्यक असते, कारण ह्या आपल्याला सेवा करण्यासाठी ह्या मूर्ती आपल्याला लागत असतात. मग आपल्याला गणपतीची मूर्ती ताम्हणात घेऊन त्याच्यावरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. हे तीर्थ घरातील सर्वांना द्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करायची आहे. तुम्हाला गणपती अर्थवर्षीश येत नसेल तर तुम्ही घरात ते मोबाईलवर लावून त्याचं श्रवण करू शकता. जर तुम्हाला म्हणता येत असेल किंवा तुमच्या घरातील मुलांना म्हणता येत असेल तर ते 11 वेळा त्याचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे गणपती स्तोत्रमचंही पठण आपण त्या दिवशी करू शकतो. हे सर्व आपण सेवा करत असतो. पण आपल्या मनामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात की बाबा, मी एवढी सेवा करतो तरीही मला यश येत नाही, किंवा घरामध्ये संतान प्राप्तीसाठी पैसा अडकला असेल, नोकरीचं काम होत नाही, अशा अनेक अडचणी असतात. मग या अडचणीवर एक सेवा आहे, मी तेच तुम्हाला सांगणार आहे. उद्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये 1 नारळ, 2 विड्याची पानं आणि सुपारी आणि लाल रंगाचं कोणतंही फूल आणि आपल्या इच्छेनुसार आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी दक्षिणा घेऊन गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. आपल्याला गणपतीच्याच मंदिरात जायचं आहे, घरी करायचं नाही आहे. त्यामुळं त्या संध्याकाळी दिवसभरात तुम्ही कधीही गणपतीच्या मंदिरात जाऊ शकता. आणि माझं हे असं एक काम आहे
आणि ते मला पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी मी 121 वेळा मी सांगते त्या मंत्राचं तुम्ही 120 दिवस पठण करायचं आहे. ही सेवा माझ्याकडून होऊ दे आणि माझं काम पूर्ण होऊ दे अशी आपण गणपती बाप्पांना विनंती करायचं आहे आणि ते सर्व गणपतींच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. तर 120 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. रोज 121 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा नाशना कृपा करा. परत एकदा सांगते, मंगलमूर्ती विघ्नहरा नाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला रोज 121 वेळा म्हणायचा आहे आणि तो 120 दिवस ही सेवा करायची आहे. तुम्ही सेवा करून बघा, तुम्हाला त्याचा खूप फरक जाणवेल. तुमचा अडकलेला पैसा मिळेल. संतानप्राप्तीसाठी जर तुम्ही करत असाल तर संतानप्राप्तीसाठी ही सेवा केल्यानंतर तुम्हाला संतान प्राप्त होईल. किंवा नोकरीत तुमचं काम होत नसेल तर त्यासाठी ज्याच्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांपुढे प्रार्थना केली आहे ती गोष्ट तुमची पूर्ण होईल. ह्या सेवा करत असताना आपल्या मनामध्ये भाव खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावर श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण कुठलीही गोष्ट मनापासून केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. जर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल आणि नुसतीच सेवा करताय, तुमचं लक्ष नाही आणि इकडं तिकडं करत असाल तर ती सेवा पूर्ण होत नाही. बघा, आपण केलेल्या कामाला आपल्या नशिबाचीही जोड लागते. म्हणून आपल्या नशिबाची जोड आपल्या देवांनाही आपण श्रद्धास्थान मानून आपण सेवा करायची आहे. सेवा ही मनापासून करायची आहे. आणि हे सर्व सेवा करत असताना, हे सारे उपाय करत असताना आपण आपली नित्यसेवा बंद करायची नाही. कारण ते आपले संरक्षण कवच आहे. त्यामुळे हे संरक्षण कवच कधीही बंद ठेवायचं नाही. आपली नित्यसेवा नेहमी चालू ठेवायची आहे. आणि हे असा सुंदर अशी सेवा तुम्ही करून बघा, मनापासून करा, तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.